आणि त्या महापुरामध्ये आपली पंकिष्ट वाहून गेली. तेव्हापासून गेली 34 वर्ष आपला गाव हा नापीक जमीन झालेली आहे, दारिद्र्य अवस्थेमध्ये गेलेला आहे. ह्या सर्व समस्यांचा आपण वेळोवेळी शासनाला कळवलेलं आहे, निवेदन केलेलं आहे, पण आपली निवेदन विचारात आजपर्यंत घेतली नाही. हा जो माणूस आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण खरंच आभार मानायला पाहिजे. कुठलेही प्रयत्न केल्यानं प्रत्येक गोष्ट आपलं सक्सेस होतं. आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसते. एक मनुष्य आपल्या सद्गुरूच्या बैठकवाल्यांनी जी झाडं लावली होती आपल्या रस्त्यावर, तेव्हा ती बकरी किंवा आपल्या म्हशी त्या खात होते झाडं रोपटं लावले. पण एका गावातल्या मुलाच्या लक्षात आलं की ही जर आपण झाडं आपण पाणी घालून जर वाढवली तर उत्तमरित्या होतील, ते मोठे होतील. आणि तो मुलगा गजानन गुरुजीच्या बैठकीच्या हात घेऊन 2 हातात बादल्या घेऊन तो ते झाडं शिंपत होता. त्याचे मित्र त्याला बोलत होते, अरे काय तुझे झाडं शिंपतोस, ह्या तुझ्या झाडांची तू वाढ होणार का? तेव्हा गजानन गुरुजीला विचारलं की अशाची लोक बोलू दे, काही काय हरकत नाही. घनश्याम सरांचा पण त्याने विचार घेतला आणि आज ते रस्त्यावर लागलेले झाडं, भेंडी किंवा आपले जे शेकट आहेत त्यांच्या छायेखाली म्हणजे आपण म्हणजे सावलीखाली राहतो, मोठमोठे झाडे झाले. तशाच प्रकारचा एक दादरगावचा एक रोपटा आहे अतुल म्हात्रे, याला आपण दादरकरांनी सगळ्यांनी पाणी घालून मोठा करूया आणि आपला दमदार आमदार विधान भवनात पाठवूया, हीच माझी शेवटची इच्छा आहे. आणि एवढ्या म्हणून मी माझ्या 2 शब्द संपवायची इच्छा आहे. 1989 वार सोमवार सकाळी 8 वाजता एवढा जो महापूर आला त्या महापुराने हा म्हणता एवढा पाणी वेपला की आणि आपलं सर्व शेतीचं बाळामध्ये तुटून गेलं. ती शेती आपल्या आज नापीक झालेली आहे. या शेतीसाठी, या शेतीच्या समस्यासाठी जर आपल्याला जर काय करायचं असेल तर खऱ्या अर्थाने मी असं म्हणतोय की अतुल म्हात्रे साहेब यांना सर्व गावांनी एक मताने, एक दिलाने, एक जुटीने जर खऱ्या अर्थाने जर त्यांना दिला तर खऱ्या अर्थाने विधिमंडळामध्ये आपल्याला वाचा कुठल्याशिवाय राहणार नाही. आपल्या दादर गावाचा खऱ्या अर्थाने सुपुत्र या आमदारकीच्या रेसमध्ये किंवा त्याचा सुशिक्षित आणि शैक्षणिक असे त्यांच्याकडे पात्रता आहे, सगळ्या बाबतीत परिपूर्ण आहे. अशी एकही बाब नाही की त्यांच्याकडे अशी बाब नाही की त्यांच्याकडे कमतरता आहे. फक्त कमतरता आहे, भासत आहे ती आपल्या दादर गावाची खऱ्या अर्थाने कमतरता भासत आहे. ती आपल्याला भासून न देता आपण आपल्या दिलाने, आपल्या मनाने सर्वांनी आपण एक मताने जर त्यांना आपण पाठिंबा दिला तर त्यांचं जे स्वप्न आहे, मी 2 शब्द त्यांच्याबद्दल सांगेन की माझा पण जास्त परिचय नाही, पण काही दिवसामध्ये त्यांचा संबंध आलेला आहे. खऱ्या अर्थाने ते मातोबाप हे करत असताना संसार किंवा त्यांचा जो गाडा जो हे आहे ते त्यांचा किनाऱ्याला लागलेला आहे. त्यांना काही या क्षेत्रामध्ये उतरायची काही गरज नाही. माझ्या मताने त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जवळजवळ 25-50 माणसं आहेत की त्यांच्यासाठी ते काम देत आहे. एवढा मोठा कामाचा त्यांच्याकडे ओढा आहे आणि ते ओढा आत असताना
कुठेतरी एक समाजाचं लेणं असतो. समाजाचं लेणं आहे की जी समाजाची उर्वरित जी काही बात त्यांना सेवा करायची आहे त्या सेवेच्या साठी खऱ्या अर्थाने गावदेवी आणि काय भैरव यांच्या वतीने त्यांना पाठवण्यात आलेले आहेत. थोडक्यात की एखाद्या मुलाला इंटरव्ह्यू साठी जायचे आहे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्रीसाठी ऍडमिशन पाहिजे कॉलेजला, पनवेलसारखा माझा व्यक्ती असेल, अरे कोण आहे तिकडे पहा, अरे हा भाऊसाहेब आहे, ही ओळख काढायला लागत होती. कुणाला भेटणार, कुणाकडे जाणार, प्रत्यक्षात परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली. चालून तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही, फक्त कॉल करा. आणि व्यक्तीला 1 वर्षापासून पाहतोय, मग अशी सांगितल्याप्रमाणे राजकारण वगैरे काही माहित नाही. माननीय भास्करराव पाटील साहेब आणि आज ह्या सभेला उपस्थित मंचावरती उपस्थित इतर सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच इथे उपस्थित प्रल्हाद पाटील साहेब असतील, दासे साहेब असतील आणि इतर सर्व मित्र आणि इथे आज ह्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व ग्रामस्थ आणि मित्र, मी दादरकर आणि दादरकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. ह्याच 2 शब्दांनी मी आजकाल जिथे कुठे या विधानसभा मतदारसंघामध्ये जातो आणि या मतदारसंघामध्ये माझं मनोगत, माझं भाषण करायला सुरुवात करतो तेव्हा या 2 शब्दांनी करतो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद सगळीकडे आपल्याला मिळतो. लोक ऐकून घ्यायला आतुर असतात, लोकांचे अनेक प्रश्न असतात, समस्या असतात, त्या मांडतात. पण आज ज्या प्रकारचा प्रतिसाद मला इथे मिळाला याच्याने स्पष्टपणे लक्षात येतं की हे माझं गाव आहे आणि जरी मी यापूर्वी आपल्या कोणाच्या समोर आलेलो नसलो किंवा आपल्या समोर अशा प्रकारे कधी मनोगत व्यक्त केलेलं नसलं तरी ज्या जिव्हाळ्याने एखादी आई आपल्या मुलाला कुठलंही बंधन न ठेवता प्रेम दाखवते त्या प्रकारचं प्रेम आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी इथे दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे, ऋणी आहे. आपल्या सगळ्यांना माझा काही प्रमाणात परिचय असेल, ज्यांना नसेल त्यांना कदाचित माझं परिचय पत्र देखील मिळालं असेल आणि आपण माहिती घेऊन असाल. पण अनेक लोक मला इथे नंदादादांचा मुलगा म्हणजे माझे वडील नंदकुमार हरिश्चंद्र म्हात्रे यांचं चिरंजीव म्हणूनच ओळखतात. कारण आपल्याला माहित असेल माझे वडील आई वडील दोघेही कामानिमित्त नोकरीनिमित्त पनवेलला होते आणि त्यामुळे मला देखील शिक्षणाची संधी पनवेलमध्ये मिळाली. अनेक वेळा गावी सुट्टीमध्ये असेल, विविध कार्यक्रमांसाठी असेल, उत्सव गावातले असतील याच्यासाठी माझं सातत्याने इथे येणं व्हायचं आणि इथल्या संपूर्ण गावामध्ये प्रत्येक गल्लीत मी पूर्वी लहानपणी फिरलेलो आहे आणि विविध ज्या गोष्टी लहान असताना आपण करतो त्या सगळ्या इथे गेलेल्या आहेत. अनेक लहानपणीचे मित्र इथे आहेत, मला अजिंक्य इथे असेल, अजून काही लोक असतील ज्यांच्यासोबत मच्छीला जाणे किंवा तलावामध्ये इथे पोहणे या सगळ्या गोष्टी मी लहानपणी इथे केलेल्या आहेत. आज तिथे आपल्या ज्यांना कोणालाही माझा परिचय आहे तर हे माहिती आहे, तुम्ही ऐकून आहात मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन. पण सुरुवात काही अशी नसते, सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीला आपली असते आणि त्याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण आपलं गाव आहे. तशीची काही सुरुवात माझी देखील होती. मी पनवेलमध्ये माझं शालेय शिक्षण घेतलं. शालेय शिक्षण घेत असताना माझ्या आई वडिलांचं उद्दिष्ट होतं की आपल्या मुलाला सर्वात उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा, म्हणून त्यांनी मला तिथल्या सर्वात चांगल्या शाळेमध्ये महात्मा स्कूल ऑफ अकॅडमिक्स म्हणून एक शाळा आहे तिथे ऍडमिशन घेतलं. महागडी शाळा होती पण ते त्यांनी त्यांच्या परीने सर्वात प्रत्येक गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न केला. तिथे शिक्षण घेत असताना स्कॉलरशिपला जिल्ह्यामध्ये दुसरं येणं असेल किंवा वर्गात सर्वात जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण होणं असेल, या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. पण शालेय शिक्षण घेत असताना पुढे 10वी 12वी झाल्यावरती पुढे माझ्या वडिलांचं जसं इंजिनिअरिंगचं काम होतं तसंच त्याच पद्धतीच्या क्षेत्रामध्ये मी पुढे जावं ह्या आदर्श घेऊन मी आर्किटेक्चर या पदवीसाठी ऍडमिशन घेतलं. मला जे महाराष्ट्रामध्ये जे 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत जे आणि रचना संसद, मला मेरिटवरती रचना संसदमध्ये ऍडमिशन मिळालं होतं
रचना संसदमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव अभ्यास करून मी पुढे मुंबईमध्ये काम करत होतो. मुंबईमध्ये काम करत असताना मनामध्ये एक विचार होता की ज्याप्रमाणे आपल्या तालुक्यातील ए.टी. पाटील साहेब लंडनला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, त्याच प्रकारचं शिक्षण घेण्याची संधी मला मिळावी ही एक मनात इच्छा होती. मी माझ्या आई वडिलांना ती इच्छा प्रकट केली आणि मला त्यांनी काही विलंब न करता म्हटलं की आपण हे करायला पाहिजे. त्यांनी त्यांचं सर्वस्वी त्याच्या हे लावलं आणि मला लंडनला शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. लंडनला मी आर्किटेक्चर असोसिएशन म्हणून हे जे इन्स्टिट्यूट आहे जे जगातलं टॉप 5 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी मास्टर्सचं शिक्षण घेतलं. इथे मास्टर्सचं शिक्षण घेत असताना अनेक तिथले विविध प्रकल्पांवरती म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरती सिंगापूर असेल, युरोप असेल, अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पांवरती मला काम करण्याची संधी मिळाली. ह्या संधीमुळे जो काही अनुभव तिथे आला त्या अनुभवाने माझं तिथे अतिशय चांगलं चालू होतं. म्हणजे अभ्यास तर होताच, विविध प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळत होती, उत्तम पैसे तर होतेच, पण कुठेतरी मनामध्ये ही गोष्ट होती की ह्या शिक्षणाचा जो मला वैयक्तिक फायदा होतो तो फायदा आपल्याला काहीसा आपल्या समाजासाठी, आपल्या भूमीसाठी देखील व्हायला पाहिजे. या इच्छेने मी परत यायचा निर्णय घेतला. आणि 2010 मध्ये जेव्हा मी परत आलो, सुरुवातीच्या काळामध्ये मी मुंबई आणि पुण्यामध्ये अनेक प्रकल्प केले. वाशीला माझं ऑफिस होतं, आता माझं ऑफिस बेलापूरला आणि पनवेलला आहे. या ठिकाणी अनेक तांत्रिक दृष्ट्या प्रबळ असं माझं ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये 20 आर्किटेक्ट, इंजिनियर्स, वकील अशा प्रकारचे तांत्रिक आणि कायदेशीर सल्लागार माझ्याकडे काम करतात. आणि असं असताना इथे अनेक प्रकल्पांमध्ये काम करत असताना आपल्या सातत्याने जो आपला अभ्यास असतो ती एक गोष्ट आपल्याला सांगत असते. ती गोष्ट काय होती तर आज मुंबईचा विकास झाला, आज नवी मुंबईचा विकास झाला. हा विकास जेव्हा होत होता, या प्रकल्पांवरती जेव्हा काम करण्याची संधी मला देखील मिळत होती, या संधीमध्ये एक गोष्ट लपलेली होती की ही हा जो विकास होतोय या विकासाचे फायदे अनेक विकासकांना, भांडवलदारांना मिळतात. हे प्रामुख्याने परप्रांतीय असतात. आणि ज्या जमिनीवरती, ज्या शेतकऱ्याच्या भूमिपत्राच्या, माझ्या समाजाच्या जमिनीवरती हा विकास होतोय, तो समाज या विकासाच्या प्रक्रियेला कुठेतरी दूर फेकला जातो. त्या समाजाला या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठे स्थान मिळत नाही. हा जो काही विचार आहे, या विचाराने मी अनेक सामाजिक कार्यामध्ये जोडलो गेलो. तिथे अनेक सारे प्रकल्प म्हणजे आज तुम्ही 2010 पासून पाहत असाल, सिडको नैनाचा प्रकल्प 224 गावांमध्ये आला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठाण्याची 14 गावं, पनवेलची 95 गावं, पेणमधली 88 गावं आणि उदडमधली काही 32 गावं, अशी 224 गावं होती. खालापूर मधली देखील 35 गावं होती. या गावांमध्ये प्रकल्प आला. प्रकल्प येता लोकांना अपेक्षा काय असते की आता हा प्रकल्प आलेला आहे तर इथे विकास घडणार, या सगळे विकासाचे फायदे आम्हाला मिळणार. पण किंबहुना परिस्थिती त्या उलट होती. आपल्याला काय पाहायला मिळालं तर शासन अशा प्रकारचे प्रकल्प जे राबवत असते, ते राबवत असताना शासनाचा उद्देश बहुतांशी असा असतो की विकासाच्या पहिल्या टप्प्यातच तिथल्या जमीन मालकाला, शेतकऱ्याला, भूमिपुत्राला या विकासाच्या प्रक्रियेला बाहेर टाकायचं. आता ही जी काही संकल्पना आहे ती आपल्याला वारंवार पाहायला मिळते. ही तुम्हाला MSRDC मध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रकल्पांमध्ये, सिडको मध्ये देखील पाहायला मिळते. ती समस्या नैनामध्ये 224 गावं म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 लाख एकर इतकी जमीन होती आणि ज्याच्यामध्ये ही जमीन प्रामुख्याने आपल्या समाजाच्या शेतकऱ्यांची, भूमिपुत्रांची होती. इथे लढा देत असताना आम्ही अनेक वेळेला शेतकऱ्यांसाठी प्रबोधन करायला म्हणून गावोगावी मीटिंग केला, प्रेझेंटेशन केले, त्यांना दाखवून दिलं की कसा हा प्रकल्प आपल्याला धोका देतोय, कसा हा प्रकल्प आपल्याला विकासापासून वंचित ठेवतो, कसा हा प्रकल्प विकासाच्या प्रक्रियेतनं आपल्याला बाहेर काढतो. नैनामध्ये प्रामुख्याने काय झालं होतं तर नैनामध्ये त्यांनी देऊ केलेला FSI अतिशय कमी होता. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये असं पाहायला मिळालं की जमिनीच्या पूर्वी ज्या किमती होत्या त्याच्यापेक्षा किंमत कमी व्हायला लागली. ही कमी होणारी किंमत
आणि शेतकऱ्यांवरती येणारी संकट कधी थांबत नसतात आणि त्यामुळे आपला शेतकरी काय करतो, आपला शेतकरी जमीन विकतो. जमीन विकून जेव्हा तो मोकळा होतो तेव्हा त्या जमीन विकण्याच्या प्रक्रियेमुळे तो या विकासाच्या प्रक्रियेतच बाहेर पडतो. ही किंबहुना परिस्थिती तिथे होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अजूनपर्यंत पण आहेत त्यांना काय मिळत होतं, तर त्यांना सांगण्यात आलं तुमचा जर भूखंड 100 गुंठे असेल तर त्याच्यातलं फक्त 40 गुंठे तुम्हाला मिळेल, बाकीचा 60 गुंठे सिडको देणार घेणार. आणि ह्या 40 गुंठे देखील तुम्हाला मिळवत असताना या 40 गुंठ्यासाठी तुम्हाला विविध कर भरावे लागतील. कर कोणते, बेटरमेंट चार्जेस, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, असे कोट्यावधीमध्ये भरायला येणारे हे जे कर आहे, ह्या करांमुळे शेतकरी हतबल होतो. शेतकऱ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही, पण जमीन विकावी लागते. या प्रक्रियेनुसार शेतकरी हा जमीन मालक राहत नाही आणि इतर परप्रांतीय भांडवलदार विकासक हे जमीन मालक व्हायला लागतात. ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला विरोध करायचा म्हणून आम्ही अनेक वेळा अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो. मी स्वतः इथले आपले आमदार जयंत भाई यांच्यासोबत, आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत विधान भवनामध्ये सभापतींना प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांनी लक्षवेधी लावली. लक्षवेधी लावल्यामुळे तिथे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला ते नगर विकास मंत्री होते माननीय शिंदे साहेब यांनी त्यावेळेला उत्तर देऊन ते जे कर आहे ते तुर्तास माफ केले आणि शेतकऱ्यांवरती असलेले कोट्यवधी रुपयाचा जो बोजा आहे तो तुर्तास माफ करण्यात आला. आणि हा एक परिणामी फार मोठा बदल आपल्याला नैनामध्ये पाहायला मिळाला. अशाच प्रकारचे अनेक बदल आपण नैनासारखे इतर विभागांमध्ये करून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नैनाचा जसा प्रकल्प आहे तसाच महाऊर्जाचा प्रकल्प होता. महाऊर्जाचा प्रकल्प काय होता, तर आपल्या शेतकरी जो आहे भूमिपुत्र आहे त्याच्या इथून हाय टेन्शन लाईन जाते. हाय टेन्शन लाईन जाण्यामुळे काय होतं की पनवेल सारख्या ठिकाणी जिथे जमिनीच्या किमती अतिशय प्रचंड आहेत, जिथे जमिनीवरती बांधकाम होतं आणि बांधकामातनं शेतकऱ्यांना जे जमीन मालकांना जे फायदे होत असतात ते फायदे शून्य होऊन जातात. त्याचं कारण काय, तर जेव्हा हाय टेन्शन वाढून जाते, हाय टेन्शनमुळे बाधित झालेल्या जमिनीमुळे आपण त्याच्या खाली बांधकाम करू शकत नाही. अशा या प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग होतो आणि तिथे आपण हाय टेन्शन लाईनचे जे ड्रॉइंग्स आहेत ते बदलायला लावल्या आणि हाय टेन्शन लाईन दुसरीकडे सरकवून घेतली आणि अनेक ठिकाणी शेकडो एकर जमीन आपण वाचवली. चिंचरणमध्ये 82 एकर जमीन आपण तिथल्या शेतकऱ्यांची वाचवली. आपण ओए कॅम्पमध्ये खारघरमध्ये गोल्फ कोर्सच्या बाजूला जवळजवळ 24 एकर जमीन वाचवली. आपण काही ठिकाणी जिथे लाईन शिफ्ट होत नव्हती तिथे आपण त्या जमिनींसाठी अनुदान जे आहे म्हणजे भूसंपादनासाठी मिळणारे पैसे जे आहेत ते जवळजवळ दुप्पट ते तिप्पट करून घेतले. टेंभोड्यापासून चिंचरणपर्यंत मिळणारे जे पूर्वीचं भूसंपादनाचे जे पैसे होते ते फक्त 27 कोटी होते, ते वाढून आपण जवळजवळ 74 कोटी करून घेतले. अशा प्रकारचे बदल आपल्याला असलेल्या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेच्या ज्ञानामुळे मला तिथे करता आले. या सगळ्याचं श्रेय फक्त माझं नाही, पण अनेक वेळेला श्रेय तिथलं आहे की आज जर तुम्हाला चिंचरणीचं उदाहरण होतं, तिथले शेतकरी जवळजवळ 8 दिवस उपोषण करत होते. पनवेलचे आदरणीय आमदार जे आहेत ते त्या तिथे गेले. 8व्या दिवशी जवळजवळ 3 तास बैठक केली पण त्यांना काही समाधान मिळालं नाही. 9व्या दिवशी तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनातून मला बोलवलं. मला विषय पहिल्यांदाच माहिती होत होता पण तांत्रिक विषय असल्यामुळे तो माझ्या अंगवळणी असलेला विषय होता. तिथे महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी, प्रांत तहसीलदार इतर सगळ्यांशी बैठक करून आपण तिथल्या तिथे त्या विषयामध्ये समाधान दिलं आणि कशा प्रकारे हाय टेन्शन लाईन ही शेतकऱ्यांच्या जमिनीतून न घेऊन जाता बाजूच्या गोचरण शासकीय जमिनीतून घेऊन जा आणि कुठल्याही प्रकारचा 1 रुपया देखील तुम्हाला वाढीव लागणार नाही महाऊर्जा कंपनीला. या प्रकारचं एक नवीन आपण पर्याय निर्माण करून दिला. त्यामुळे तिथे 82 एकर जमीन वाचवली. हे उदाहरण सांगण्याचं तात्पर्य काय की मी जाऊन ते 10 मिनिटात काय केलं ती जादू नव्हती, पण त्या लोकांनी 9 दिवस संघटित होऊन उपोषण केलं. तो गाव एकत्र होता. त्या प्रकारे आपण जर संघटित झालो, एकत्र आलो तर आपल्याला कोणीही आणू शकत नाही. हे त्याचं बुद्धिमत्ता उदाहरण होतं. आज तिथे अनेक इतर प्रकल्प आहेत. मल्टी मॉडल कॉरिडॉर आपण ऐकून असाल, विरार पासून अलिबाग पर्यंत जातो. मुंबई सारख्या शहराला एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्तरावरती ते घेऊन जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्या रस्त्यामध्ये 120 मीटर उंचीचा हा रस्ता आहे. हा कुठून जातो, आपल्या विरार पासून येत असताना पनवेलवरून खाली उतरताना उरण आणि मग पेण आणि अलिबाग असा हा जातो. आज हा आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जात आहे.
तिथे जात असताना अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी अशा प्रकारचे प्रकल्प राबवत असताना आपल्या शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यायला तयार नसतात. ते बघत नाहीत की कोणाची शेतजमीन आहे, कोणाची विहीर आहे का कोणाचं घर आहे. ते सरळ रेषा आखतात आणि त्याच्यामध्ये आपली घरं जे की पायदळी उडवली जातात. अनेक ठिकाणी आम्ही मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या प्रकल्पामध्ये ड्रॉइंग ज्या आहेत त्या बदलायला लावल्या. सांगडे आणि बोर्लेच्या ठिकाणी 105 घरं म्हणजे जवळजवळ गावावरच रस्ता घेऊन चालले होते. तिथे तो रस्ता बदलायला लावला आणि घरं वाचवण्याचं एक मोठं कार्य आपण तिथे पूर्ण केलं. अशा प्रकारे आपल्याला तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेचा जेव्हा अभ्यास असतो आपल्याला त्या गोष्टी करता येतात. आता हे करत असताना जो माझा अनुभव राहिलेला आहे की मी सातत्याने लोकांशी या समाजकार्यातनं जोडलेलो आहे. हे करत असताना आपण आज काय पाहतो, आपण हे पाहतो की पेण सारख्या ठिकाणी जेव्हा पूर्वी ह्याच्यातली अनेकशी गावं नैनामध्ये होती. आम्ही नैनाचा लढा लढला आणि 224 गावांमधनं आज नैना फक्त 95 गावांवरती सीमित आहे. बाकी गावं ह्याच्यातनं बाहेर काढण्यात आली. अशा प्रकारचं यश आपल्याला तिथे संपादित करता आलं. त्याच प्रकारचा आता नव्याने एक प्रकल्प इथे होतोय. तो प्रकल्प काय, तर तुम्ही ऐकून असाल 4 मार्च 2024 रोजी ह्या वर्षी आपल्याला MMRDA प्रकल्पाविषयी आपण ऐकलं असेल. MMRDA चा प्रकल्प ओरड आणि पेण मध्ये आलेला आहे. हा प्रकल्प काय, तर ह्या वर्षी जेव्हा आपले माननीय पंतप्रधान पनवेलमध्ये येऊन त्यांनी अटल सेतूचा लोकार्पण सोहळा केला, त्यावेळेला त्यांच्या भाषणातच त्यांनी सांगितलं की आज मध्य मुंबई, दक्षिण मुंबई जे भारताचं फायनान्शियल कॅपिटल आहे हे आज तुमच्या पेण, ओरड, पनवेल पासून एकदम जवळ आलेले आहे. आज आपल्याला देखील माहिती आहे की आज आपल्या गावातून आपण जर वशिणी मार्गे जर गेलो तर आपल्याला मंत्रालयात पोहोचायला बाहेरून 45 मिनिटं पण लागणार नाही. इतक्या जवळ आज मुंबई आपल्या आलेली आहे. असं असल्यामुळे आज इथे तिसऱ्या मुंबईची सुरुवात झालेली आहे. काहीसा तोच अभ्यास होता जेव्हा आपण नैनामध्ये, MSRDC मध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत होतो. हाच काहीसा अभ्यास आपल्याला होता की तिसऱ्या मुंबईची आज सुरुवात झालेली आहे. आम्ही सातत्याने तिथे लढे लढत होतो की ही जी तिसरी मुंबई होते, या तिसऱ्या मुंबईमध्ये आपल्या भूमिपुत्रांचा, आपल्या शेतकऱ्यांचा, आपल्या समाजाचं स्थान टिकलं पाहिजे याच्यासाठी हे सगळे लढे लढले जात होते. आज आपण पाहतो नवी मुंबई आणि मुंबईमध्ये आपला समाज राहिलेला नाही. विकास झालेला आहे, परप्रांतीय आलेले आहेत, त्या विकासाचे फायदे आज त्यांना होतात. उदाहरण सांगायचं झालं तर सिडकोमध्ये जर आज तुम्ही नेरुळला पांबीच एरियात गेला तर भव्य दिव्य टावर पाहायला मिळतात. आज तिथे जी जमीन सिडकोनी आपल्या शेतकऱ्यांकडनं घेतली होती ही 10, 20, 30 हजार रुपये एकरांनी घेतली होती. आज कितीला विकतात? पांबीचला नेरुळमध्ये प्लॉट 300 कोटी रुपये एकरनी विकला जातो. अशा प्रकारचे जे फायदे आज विकासाचे झाले ते कोणाला मिळतात? आपल्या समाजाला, आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही, तर आज तिथल्या प्रशासनाला, शासनाला, विकासकांना आणि भांडवलदारांना मिळतात. हे जे काही आपल्याला पाहायला मिळतं हे कशामुळे होतं? शासनाच्या धोरणांमुळे होतं. आज ज्या प्रकारचा MMRDA प्रकल्प आलाय हा किंबहुना हाच आहे. MMRDA प्रकल्प काय? MMRDA प्रकल्पामध्ये आपल्याला NTDA, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून त्यांना अपॉइंटमेंट मिळालेली आहे. याचा अर्थ काय होतो, तर न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून त्यांना जी अपॉइंटमेंट मिळालेली आहे, ह्या अपॉइंटमेंटमुळे त्यांना सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार आहेत. आज पेण मधला खारेपाटा भाग ज्याच्यामध्ये बहुतांशी गावं पूर्वीची सेज मध्ये होती, सेज मध्ये इतका प्रचंड लढा लढला गेला जिथे जनमत चाचणी झाली आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या जमिनी तुम्ही काही संपादित करू नका. असं असताना देखील आज पुन्हा शासनाने त्याच प्रकारचा प्रकल्प आणलेला आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट किंबहुना आपण देखील लक्षात घेऊ शकता की ह्या प्रायव्हेट कंपनीचं जे स्वप्न अपूर्ण राहिलंय ते पूर्ण करण्यासाठी आणलेलं आहे. आपला विरोध विकासाला नाही, विकास हा व्हायलाच पाहिजे. विकास अभिप्रेत आहे. आपलं गाव एक उदाहरण आहे की विकास जेव्हा होत नाही तेव्हा त्याचं जे संकट आहे त्याच्यामुळे जे काही हाल अपेक्षा होतात ते आपल्या सगळ्यांना सहन करावे लागतात. विकास हा अटळ आहे आणि विकास व्हायलाच पाहिजे. पण विकास होत असताना विकास असा होऊ नये की ज्याच्यातनं शेतकरी पायदळी उडवला जाईल आणि फक्त फायदे परप्रांतीयांना मिळतील. आम्ही किंबहुना सातत्याने सांगत आलेलो की विकास होत असताना विकासाच्या केंद्रस्थानी तिथला शेतकरी, भूमिपुत्र, स्थानिक हा असायला हवा. किंबहुना त्या विकासाचा विकासक तो बनला पाहिजे, त्या विकासाचा भागीदार
त्यांनी शासनाच्या समोर सरकारच्या समोर जातोय आणि त्यांना धोरणं बदलायला लावतोय. आज MMID सारखा प्रकल्प आहे, आज तुम्ही MIDC सारखा प्रकल्प पाहता. JSW कंपनीच्या जवळ MIDC सारखा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये देखील आपल्याला काय पाहायला मिळतं की शेतकऱ्याची जमीन ही संपादित केली जाणार आहे. आज तिथल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या संभ्रमाच्या वातावरणामध्ये त्यांना हेच वाटतंय की आम्हाला कधी पण अकाउंटला पैसे येतील आणि आमची जमीन आमच्या सातबाऱ्याला आमची नावं निघून जातील. तिथे 2 लाख रुपये गुंठा, साधारणपणे 83 लाख रुपये एकर असा भाव देण्यात आलेला आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भूसंपादन जर करायचं असेल तर शासनाचा कायदा 2013चा उपलब्ध आहे. या कायद्याच्या अंतर्गत जमीन मालकाला जमिनीच्या किमतीच्या चौपट रक्कम, 20% विकसित भूखंड आणि जर नोकऱ्या उपलब्ध होणार असतील, रोजगार उपलब्ध होणार असेल तर त्या रोजगारामध्ये प्राधान्य द्यावं लागतं. असे प्रावधान असताना देखील शासन प्रशासन अनेक वेळेला हे बजगत करत असतं. तिथल्या शेतकऱ्यांना मी आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण हे होऊन देणार नाही. आपण भूसंपादन करायचं झालं तर ते 2013च्या कायद्याच्या अंतर्गतच करू. आज MMIDचा हा जो प्रकल्प होता, इथे हा असा भयानक प्रकल्प आलेला असताना ज्याच्यामध्ये पेड मधल्या 88 गावामधली म्हणजे जवळ साधारणपणे 1 लाख एकर जमीन आज संपादित करून घेणार, काहीतरी तुटपुंजे फायदे शेतकऱ्यांना देणार, जे तुटपुंजे फायदे काही वर्ष पण टिकत नसतात. आज ही जमीन कुठून आली आपल्याकडे? आपल्या पूर्वीच्या पिढ्यांकडून आलेली, पूर्ववत आलेली आहे, आपल्या पूर्वजांची आहे. आज जर आपल्याला ह्या जमिनीचे फायदे पुढच्या पिढ्यांना देता नाही आले तर आपण पिढी म्हणून असक्षम ठरतो. आपल्याला शेतकरी म्हणून, भूमिपुत्र म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील या विकासाच्या प्रक्रियेचे फायदे मिळणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या विषयावरती लक्ष दिलं. ज्या वेळेला 4 मार्च रोजी हा GR आला, या GRच्या विरोधामध्ये आम्ही ज्या हरकती घ्यायच्या होत्या त्याचा मसुदा माझ्या ऑफिसच्या लीगल टीमने बनवला. हा जो मसुदा बनवण्यात आला हा पेड मधल्या अनेक सामाजिक संस्थांच्या मार्फत, विशेषपणे जर नाव घ्यायचं झालं तर संकल्प ग्राम समृद्धी म्हणून एक जी सामाजिक संस्था आहे, त्यांनी गावोगावी जाऊन हा जो मसुदा आहे याच्यावरती शेतकऱ्यांच्या हरकती घेतल्या आणि पेड मधून जवळजवळ 18,500 हरकती आपण फक्त 10 दिवसामध्ये शासनापर्यंत पोहोचवल्या. ह्याचा जो परिणाम झाला, या परिणामामुळे आज 18,500 हरकती आपल्या शेतकऱ्यांनी पोहोचवल्या असल्यामुळे काही उलटबंद पण हरकतीला जवळजवळ 20,000हून अधिक हरकती हा विक्रम झालेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त 16,000 हरकतींचा विक्रम होता आणि आज तो आपण मोडला आणि पेडकरांनी तो विक्रम नवीन स्थानावरती नेऊन पोहोचवला. आज याच्यामुळे काय झालेलं आहे, आज शासनाला जे दरवेळेला मी पाहिलेलं कुठलाही असा प्रकल्प येतो, हरकती भाग कमी नोंदवले जातात आणि मग शासन पुढची जी प्रक्रिया आहे ती रेटत नेते. आज या अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने झालेल्या हरकतींमुळे शासनाला इथे आज विचार करण्याची पाळी आलेली आहे. या हरकतींवरती लवकरच सुनावण्या होणार. त्या सुनावण्यांमध्ये देखील मी शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने कसं आपण पुढे जायचं आणि या प्रकल्पामध्ये आपल्यासाठी सुयोग्य भूमिका कशी निर्माण करायची. कारण आज जर आपल्याकडनं आपली जमीन जर हिरावून घेण्यात आली तर आपल्याला पुढचे भविष्यातले कुठलेच फायदे मिळणार नाही. आज आपण माहिती आहे आपल्याला की आज ही खारेपाट्यातली 88 गावं MMID सारखा प्रकल्प ज्याचं नाव आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया, म्हणजे आज अटल सेतूवरनं जिथे उतरतो तिथपासून पुढे ही 124 गावं याच्यामध्ये दुबई सारखं शहर उभं राहणार आहे. ही गोष्ट काय बदलणार नाही, पण दुबई सारखं शहर जेव्हा उभं राहील तेव्हा आपला स्थानिक शेतकरी त्या शहरामध्ये असणार का? तर नसणार आहे. हा प्रकल्प सरळ सरळ सांगतो की आपला समाज त्याच्यामध्ये नसणार, आपल्या समाजाचा इथे ऱ्हास होईल. आपण नवी मुंबईमध्ये देखील पाहिलं की आज तिथल्या गावांची अवस्था बिकट आहे. गावाला ज्या प्रकारचं स्थान मिळायला पाहिजे तसं नाहीये. तिथे गावांमध्ये झोपडपट्ट्या झालेल्या आहेत. अनेक साऱ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत या झोपडपट्ट्यांमुळे आज गावकरी देखील गावात राहत नाही अशी परिस्थिती आहे. सो आज जरी काही शेतकऱ्यांनी थोडेफार तिथे पैसे कमवले असले तरी देखील गावाची अस्मिता जपण्यामध्ये ते असक्षम ठरलेले. आज जर इथे विकास व्हायचा असेल तर आपल्याला आपल्या गावाची अस्मिता जपता यायला पाहिजे. आपल्या गावाच्या विकासाचे आराखडे शासनाने बनवले पाहिजेत. नवी मुंबईमध्ये किंबहुना आपल्याला पाहायला मिळालं की विकासाचा आराखडा गावाच्या आजूबाजूच्या जमिनींचा बनवण्यात आला. तिथे आज कोलेजंग इमारती उभ्या आहेत पण गावाच्या ठिकाणी आज देखील दुर्दशा आहे. 2 व्हीलर पण आत नेता येत नाही. अशा
अशा प्रकारचं तिथलं चित्र आहे जे भयंकर आहे. येत्या काळात ते पेणमध्ये आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये होऊ नये त्याची काळजी आपणच घ्यायची आहे. आज MMID MIDC सारखे सगळे प्रकल्प असताना आपल्याला काय पाहायला मिळतं की हे जे जागतिकीकरण होतंय, हे जे शहरीकरण होतंय, आज आपण मुंबईच्या जवळ असल्यामुळे हा प्रकल्पांचा मारा सातत्याने आहे. माझ्याकडे अनेक शेतकरी रोज येत असतात विविध समस्या घेऊन. या प्रकल्पाचा मारा पनवेल उरणमध्ये पेणपेक्षा थोड्या प्रमाणात जास्त आहे, त्यामुळे तिथले शेतकरी जास्त प्रमाणात येत असतात आणि रोजच्या समस्यांना आपण तिथे तोंड देत असतो. याच्यामध्ये एकच आपल्याला लक्षात येतं की आज जी संधी आपल्या समाजाला आपल्या विभागाला आहे त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर ह्या विकासाच्या प्रक्रियेला समजून घ्यायला पाहिजे. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं स्थान निर्माण करायला पाहिजे आणि त्या स्थानामुळे आपण आज पुढच्या पिढीला देखील या विकासाचे फायदे देऊ शकू. नाहीतर मुंबई नवी मुंबई सारखं होईल की आज त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या तिथे कामवाली म्हणून वॉचमॅन म्हणून काम करायची परिस्थिती अनेक कुटुंबांवरती येते. तशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये म्हणून आपल्याला आज हा पुढचा जो लढा आहे तो लढायचा आहे. अनेक ठिकाणी आज मी जो मगाशी तुम्हाला उल्लेख केला की विधान भवनात असेल किंवा चिंद्रणचं असेल ह्या अनेक प्रकल्पांवरती भाष्य करण्याची मला संधी मिळाली. जागतिकीकरण शहरीकरण होत असल्यामुळे या प्रकल्पांच्या मार्गामुळे माझ्यासारखा ज्यांनी लंडनला जाऊन ह्या प्रकारचं तांत्रिक शिक्षण घेतलं या शिक्षणाचा वारंवार फायदा मला होताना पाहायला मिळतो. आज पेणमध्ये जी किंबहुना संधी निर्माण झालेली आहे, विकास जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो विकास आपल्याला येत आहे. पण आपण गेले जर 50 वर्ष जर पेणकडे पाहिलं तर पेणमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. आज किंबहुना तुम्ही खारेपाड्यामध्ये कुठेही जा तर पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव. आज देखील मी दादर गावाविषयी नंतर बोलेन, पण मी माझ्या मामाच्या गावी गेलो समजा मंत्रीवाडीला तर वडापासून पूर्वी चालत जायला लागायचं. आता तोच फक्त छोटा बांध जरा मोठा केला आणि कच्चे रस्ते बनवले. पण दोन्ही जे पूर्वी बांधाच्या दोन्ही बाजूला दिसायचं तेच आज त्या कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतं. चित्र काही बदललेलं नाही. घरं थोडीशी वाढली असतील पण पायाभूत सुविधा पाण्याची समस्या प्रचंड आहे. इतर कुठल्याही सुविधा आजपर्यंत तिथे पोहोचल्या नाही. पेणच्या प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे. इथल्या नेतृत्वाला इथल्या शासनाला प्रशासनाला हे अजूनपर्यंत जमलेलं नाही. गेले 45 वर्ष आपण पाहतोय की इथल्या नेतृत्वामधल्या अभावामुळे आपल्याला पायाभूत सुविधा देखील तोंड द्यावं लागले. आज आपले इथले युवक आज मी सगळीकडे फिरतो पनवेलमध्ये उरणमध्ये खालापूरमध्ये पेणमध्ये सर्वात जास्त शिक्षणाचं प्रमाण आहे. प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट आहे. प्रत्येक घरात सुशिक्षित व्यक्ती आहे. आज सगळीकडे तुम्हाला इंजिनियर डॉक्टर सगळे पाहायला मिळतात, वकील पाहायला मिळतात, शिक्षक पाहायला मिळतात. पण नोकऱ्या घ्यायच्या असतील तर आज इथला युवक 10-12 हजाराच्या पगारासाठी नवी मुंबईला पनवेलला जावं लागतं. आणि आज आपल्या बाजूला असलेले बलाढ्य कारखाने JSW सारखा कारखाना असेल जिथे 10,000हून जास्त ऑफिशियल नोकऱ्या आहेत तिथे आपली लोक किती आहेत 5% पण नाही. त्याचं कारण काय. आज आपल्या जमिनीवरती जो रोजगार निर्माण झाला तो रोजगार आपल्याला मिळत नाही. याचं कारण काय तर इथल्या नेतृत्वाने आजवर त्याच्यावरती कामच केलेलं नाही. आपले हक्क आहेत. आज शासनाचे निर्णय देखील हेच सांगतात की ज्या भूमीमध्ये जो रोजगार निर्माण होतो त्या रोजगारामध्ये प्राधान्य तिथल्या भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे. अशी सगळी नियमावली असताना देखील आपल्या इथल्या नेतृत्वाला हे करता आलेलं नाहीये. किंबहुना हा जो काही प्रकार आपण पेणमध्ये पाहिलेला आहे आता त्याहून अधिक मोठी सुनामी येते. MMID सारखे प्रकल्प MIDC सारखे प्रकल्प ज्याच्यामध्ये आपल्या जमिनी हिरावून घेतल्या जाऊ शकतात. अशा प्रकारच्या प्रकल्पांना तोंड देण्यासाठी पेणमध्ये आपण सगळ्यांनी एक संघटित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पुढचा जो काही प्रवास आहे तो खडतर असणार. आज आपण पाहतो की गेले 40-45 वर्ष पेणमध्ये अशा प्रकारची विसंगती पाहायला मिळाली. पण पेण पूर्वी आज आपली दादर भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मला माहिती नाही आपल्यातल्या किती लोकांना याची माहिती आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळातले दाखले मिळतात की अंतोला बंदरामध्ये जेव्हा पूर्वी आरमार लागायचं शिवाजी महाराजांचं आणि तिथे जी जहाजं यायची
त्यावेळेला पाहणी करून त्यांनी दादरचं निवड केली होती की इथे सर्वात मोठं या विभागातलं बंदर बनू शकतं आणि त्या बंदरावरून आज जसं तुम्ही आमटेमध्ये पाहता की इजिप्त पर्यंत त्या काळी माल वाहतूक व्हायची, त्याहून अधिक मोठं स्वप्न त्यांनी आपल्यासाठी पाहिलं होतं. काही कारणास्तव ते झालं नाही, पण आज विचार करा की जर ते झालं असतं तर जो गेटवे ऑफ इंडिया आपण मुंबईत पाहतो तो आज इथे असता. अशा प्रकारचं भौगोलिक केंद्र असेल आपलं गाव. असं असताना याबरोबर आपण पेणमधल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी ऐकून असाल की शिवकालीन अनेक मंदिरं आहेत, इतिहास लिहिलेला आहे. आज पेण हे पूर्वी हा जो विभाग आहे हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र मानलं जायचं महाराष्ट्राचं, आणि आज गेल्या 50 वर्ष त्यातली कुठली गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. ऐतिहासिक दाखले फार इतिहासामध्ये याचं नाव आहे, पण आपल्या इथे तशी कुठली गोष्ट पाहायला मिळत नाही. आज आपल्याला पर्याय नसल्यामुळे आपल्या इथली जी कला आहे त्या कलेला आपण कल्पकतेने वापरून स्वतःचं कौशल्य बनवलंय. अनेक ग्रामस्थांनी अनेक युवकांनी रोजगार स्वतः निर्माण केलाय. काय केलंय? गणपती कारखाने आपण आपले बनवलेले आहेत. आज शासनाने आपल्याला रोजगार द्यायला पाहिजे होता, तसा रोजगार त्यांना देता येत नाही, म्हणून आपल्या युवकांनी आपल्या ग्रामस्थांनी स्वतःसाठी रोजगार निर्माण केला, गणपती कारखाने निर्माण केले. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज देखील हे आपले गणपती कारखाने जे आहेत त्याचं स्वरूप फार छोटं आहे. घराच्या समोर आपण एक छोटासा कारखाना करतो आणि तेवढ्या लेवलला आहे. आज जर 100 कोटीची जी इंडस्ट्री आहे गणपती कारखान्याची, विशेष करून अमरापूर विभागात आहे, आज जर तुम्ही त्याच्यावरती जर काम केलं आणि त्याला इंडस्ट्रीचं स्वरूप दिलं तर ही याच्या दसपट झाल्याशिवाय राहणार नाही येत्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला गणपती इंडस्ट्री इथे बनवायची आहे. तिची फार मोठी मागणी आज आपण पाहतो. आज मला यायला इथे उशीर झाला कशामुळे? त्या गणपती कारखान्यांसाठी थांबलेले टेम्पो ट्रक यामुळे आज आपण आपला हा जो रोजचा याचा जो मार्ग आहे तो विस्कळीत झालेला आहे. तुम्हाला सहजपणे इथे येता येत नाही. आज जर तुम्ही त्याला इंडस्ट्रीचं स्वरूप दिलं, त्याला हायवेवरनं कनेक्टिव्हिटी दिली, त्याला मोठे रस्ते दिले, तुम्ही त्याला व्यवस्थित स्थान दिलं तर तिथे कोट्यावधीची उलाढाल होईल. आजचं जे स्वरूप आहे त्याला आपल्याला कितीतरी पटीने वाढवता येईल आणि अनेक मोठ्या प्रमाणात स्वतःच रोजगार निर्माण करता येईल. ह्या प्रकारचं विजन आजपर्यंत पेंटसाठी कोणी पाहिलेलं नाही. आज आपण काय पाहतो की खारेपाटामध्ये जे दुबईसारखं शहर येणार आहे, या शहरामध्ये जर आपण आपलं स्थान निर्माण केलं तर ह्याचे मालक आपण असू. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण आहे पनवेलमधलं. आम्ही तिथे एक प्रयोग केला, तुम्ही ऐकून असाल, पुण्यामधली मगरपट्टा सिटी. शेतकऱ्यांसाठी केलेला प्रकल्प. मी तसाच एक प्रकल्प तिथे केला. तळोजाच्या इथे तुमचं एक गाव आहे पेंढर, तिथल्या केणी कुटुंबाची जमीन आहे. केणी कुटुंबानी एकत्र येऊन एक प्रकल्प करण्याचा निर्धार केला. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांचं म्हणणं होतं किंवा आम्हाला आमच्यासाठी जसा उदरपट्टा सिटी प्रकल्प झालेला आहे तसा प्रकल्प करायचा आहे. पैसे नव्हते, काही नव्हतं, फक्त काही भावंडांची मिळून एक जमीन होती. 12 एकरच्या जमिनीवरती आम्ही पहिला प्रकल्प केला. त्या 12 एकरवरती मी सुरुवातीला आराखडा बनवून त्याच्यातनं रस्ते पारित करून घेतले. ते रस्ते विकून तिथे TDR विकून त्याचा जे पैसे आले त्या पैशाने त्याचे तिथे प्लॅन सँक्शन झाले आणि आज 20 लाख कोटीचा प्रकल्प तिथे उभा होतोय. आज त्या शेतकऱ्यांनी जर ज्या जमिनी विकल्या असत्या तर त्याचे 100 कोटी रुपये पण आले नसते. आज प्रकल्प करतात म्हणून 2000 कोटी रुपये त्यांना येत्या दिवसांमध्ये मिळाले. अशा प्रकारचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी स्वतः केलेला प्रकल्प. त्या प्रकल्पामध्ये कोणी बाहेरचा व्यक्ती नाही. ह्या प्रकारचे अनेक प्रकल्प करण्याचं आज आपल्या समाजामध्ये ताकद आहे. आज आपल्या प्रत्येक घरातला व्यक्ती आहे ग्रॅज्युएट आहे, सुशिक्षित आहे, त्याला विकास काय समजतो. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ग्लोबलायझेशन असल्यामुळे आपण जगभरातली माहिती घेऊन असतो. प्रत्येकाला शिक्षणामुळे ही ताकद आहे, पण ती संधी कोणी देत नसल्यामुळे आणि आज आपल्यामध्ये शासनाचा मारा या सगळ्या प्रकारच्या संधी हिरकावून घेण्याचाच असतो. त्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळतं. किंबहुना त्या प्रकारचे प्रकल्प किंवा शेतकरी भूमिक प्रकल्प आपल्याला पेणमध्ये खारेपाट्यामध्ये येत्या काळामध्ये करायचे आहे. आपल्याला आज पेणमध्ये आपण काय पाहतो तर पेणमध्ये पेणचा जो दक्षिणेचा भाग आहे जिथे JSW सारखे इतर कारखाने आहेत, रिलायन्स आहे, तिथे सगळ्या जमिनी ज्या आहेत ते इंडस्ट्रियल झोन म्हणून डिक्लेअर झालेले आहेत. या इंडस्ट्रियल झोनच्या ज्या जमिनी आहे जिथे आज JSW सारखा कारखाना आहे तिथे इतर अनेक मोठे कारखाने येत्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समस्या तीच आहे, त्या कारखान्यांमध्ये आपल्या
उत्तर येत्या दिवसांमध्ये आपल्याला द्यायचंय. आपल्याला हे करून दाखवायचं की त्या कारखान्यांमध्ये आपल्याच मुलांना कामं मिळाली पाहिजे. हे काम यांच्या काळात करावं. आज पैणचा पूर्व भाग असेल, पूर्वेच्या भागामध्ये आज आपण काय पाहतो, पूर्वेच्या भागामध्ये वेगवेगळ्या धरणाचं पाणी आलेलं आहे, भोगावती नदी आहे, तुमचे कालवे आहेत, अतिशय सुजलाम सुफलाम असा तो प्रदेश आहे. या सुजलाम सुफलाम प्रदेशामध्ये अनेक वेळा आपण काय पाहतो की तिथे जर तुम्ही फिरायला गेलात तर खूप सारे फार्म हाऊसेस आहेत, छोटे छोटे टेकड्या आहेत, युरोप सारखा वाटतो तो भाग. पण आजपर्यंत तिथे कुठलाही प्रकल्प आला नाही. तिथे आज ॲग्रो टुरिझमचे, मेडिकल टुरिझमचे अनेक प्रकल्प, इंडस्ट्रियल, तुमचे इन्स्टिट्यूशनल आणि हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट करण्याची तिथे संधी आहे. पण आजपर्यंत इथल्या नेतृत्वाने, इथल्या प्रशासनाने त्या प्रकारचं विजन मांडलेलं नसल्यामुळे तिथे ते प्रकल्प होऊ शकले नाही. आज पायाभूत सुविधांचा अभाव आपण पाहतो. आज आपण आपल्या गावाविषयी जर बोलायचं झालं तर आपल्या गावाने जी संकट पाहिली ती मला वाटतं या संपूर्ण विभागामध्ये कोणीच पाहिलेली नाही. आपलं गाव अतिशय विशिष्ट आहे. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगायचा झाला, जर म्हणजे मी जेव्हा लंडनला शिकायला होतो आणि कोणीतरी आपल्यासोबत इतर भारतातले विद्यार्थी पण असतातच, तर प्रत्येक जण एकमेकांना तुमचं गाव कोणतं हे विचारत असतं. तर त्याच्यामुळे मला जेव्हा आमचे इतर भारतीय मित्र विचारायचं कोणतं गाव आहे तर दादा नाव सांगितलं की ते ओळखायचे, हा मुंबई दादर हमको पता है, हम वहां पे गए हैं. तर म्हटलं ते मुंबई दादर नाही आहे, त्याच्यापेक्षा पण भारी आहे, याच्यात दुसरं कुठलं गावच नाही आहे. इथले लोक ज्या पद्धतीचे लढवय्ये आहेत तसे लोक तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार नाहीत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मगाशी मला वाटतं कोणीतरी भाषणामध्ये म्हटलं की इथे महापूर आला, महापुरामुळे आपलं जीवन विस्कळीत झालं. त्यापूर्वी सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यासारखं सधन गाव कोणतंच नव्हतं. हे भाताचा कोठा समजलं जायचं. इथल्या प्रमाणात जेवढी शेती प्रत्येक शेतकऱ्याकडे होती ती बीडमधल्या इतर कुठल्याही गावातल्या शेतकऱ्यांकडे तेवढ्या प्रमाणात शेती नव्हती. आणि ज्या प्रकारचं भात शेतीचं उत्पादन इथे यायचं त्यामुळे हा अतिशय प्रबळ आणि सधन गाव होतं. त्या काळामध्ये ह्या गावातून निर्माण झालेले कलाकार, कलावंत यांची यादी कराल तितकी कमी आहे. आपल्या गावामध्ये लांबून लोक गणपतीच्या वेळेला चलचित्र पाहायला यायचे, कारण त्याची सुरुवातच मुळात आपल्या गावातून झाली. अतिशय मोठे देखावे कुठे बनवले जायचे तर ते आपल्या गावात बनवले जायचे. अनेक गणपती मूर्तिकार जे नावाजलेले आहेत ते आपल्या गावातून राहिलेले आहेत. मी ऐकून अनेक रंगमंचावरचे देखील कलाकार आपल्या गावातनं बनले ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. अशा प्रकारे कला आणि क्रीडा या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नटलेलं असं आपलं गाव असताना आपल्यावरती जेव्हा हे संकट आलं, या संकटाला आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी तोंड दिलं. मगाशी जसं कोणीतरी म्हटलं की कोणी आत्महत्या केली नाही या विषयावर. प्रत्येक जण लढलेला आहे, प्रत्येक जण याच्यातनं उभा राहिलेला आहे, प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. कोणी कुठे मोलमजुरी केली असेल, कोणी कुठे मत्स्यावर काम केलं असेल, कोणी कुठे दुसऱ्या गावात जाऊन नोकरी केली असेल, पण कोणी अशा प्रकारचं पाऊल उचललं नाही. का तर इथला प्रत्येक भूमिपुत्र, इथला प्रत्येक माझा ग्रामस्थ हा लढवय्या आहे. कोणी याला काही वेगळं नाव देईल, कोणी म्हणेल आतंकवादी, पण तसं नाहीये. आपल्याला माहितीये हे आमचं गाव किती लढलेलं आहे आणि ह्या गावाने किती यातना भोगून देखील आज स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्याला गेली 35 वर्ष कदाचित बदलता येणार नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या ज्या काही परिस्थिती निर्माण झाली, ज्या वेळेला आपली गावाची जवळजवळ 2703,000 एकर जमीन जी भात शेती पिकत होती पाण्याखाली गेली आणि आपलं जीवनमान उद्ध्वस्त झालं, त्यावेळेला आपल्याला अपेक्षा होती की शासनाकडनं, प्रशासनाकडनं ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाहतो मदत होईल तशा प्रकारची मदत किंबहुना आपल्याला मिळेल ही आपल्याला आशा होती. पण तसं काही झालं नाही. आपल्याला काय पाहायला मिळालं की आपण आपली शेती गमावली, कुठल्याही प्रकारे बंदिस्तीचं काम झालं नाही, आपलं जीवनमान दिवसेंदिवस घसरत गेलं. आपल्या इथे कुठल्याही प्रकारचे पायाभूत सुविधांचे देखील प्रकल्प झाले नाही. मला माहिती आहे लहानपणी या समोरच्या तलावात आपण आंघोळीला जायचो आणि आता नंतरच्या काळामध्ये त्याची दरम्यानच्या काळात काय अवस्था झाली होती. आता हे जे काही सगळ्या समस्या आहेत ह्याच्यामुळेच आहेत की ज्या वेळेला नेतृत्वाचा अभाव असतो, ज्या वेळेला आपल्याला सांभाळून घेणारा कोणी नसतो, त्यामुळे ही परिस्थिती ओढावते. आज आपण ह्या
सभेचं जे उद्दिष्ट होतं ते बऱ्यापैकी मला असं वाटतं आपण काही प्रमाणात सफल केलेलं आहे. कारण आज ज्या संख्येने आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत, कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा नाही, याच्यामध्ये सगळ्या बाजूला सगळे उपस्थित आहेत आणि कोणीही याच्यापासून नाव राहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपलं जे ध्येय होतं की आपण सगळ्यांनी एकत्रित यावं, आपण दादरकर म्हणून आपण एक सुरामध्ये बोलावं, तो हा सूर आपल्याला साधलेला आहे आणि आपला आवाज घुमल्याशिवाय राहिला नाही. आज आपण माहिती आहोत आपण कोण आहोत. आपण ज्यांनी एवढं तुमच्या पुराला सामोरे गेले ते आम्ही दादरकर आहोत. ज्यांनी या महापुरानंतर देखील या वेदना सहन करून स्वतःच्या पायावरती उभे राहून आज देखील आपलं स्थान मिळवलं ते आम्ही दादरकर आहोत. ज्यांनी ज्या गावाला शिक्षणाचं माहेरघर म्हणून म्हटलं जातं, जिथे डॉक्टर, इंजिनियर आणि वकील, शिक्षक, पदवीधर इतकंच नव्हे तर IPS अधिकारी पण झाले ते आम्ही दादरकर आहोत. ज्यांनी परदेशात जाऊन स्वतःचं शिक्षण घेऊन गावाचं नाव परदेशापर्यंत पोहोचवलं ते आम्ही दादरकर आहोत. ज्यांनी आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज येणाऱ्या भविष्याला आज एकत्र येऊन हात घातलेला आहे ते आम्ही दादरकर आहोत. आणि ह्या आमच्या उज्ज्वल भवितव्यापासून आम्हाला कोणीही लांब ठेवू शकणार नाही. त्याचं कारण आहे की आज आम्ही एक आहोत. तो यामुळे आज जेव्हा आपण सगळे एकत्र आलेला आहात, आज जेव्हा आपण सगळे एकत्र बसलेला आहात आणि आपण कुठलीही इतर गोष्ट न पाहता आम्ही दादरकर म्हणून आपण सोबत आहात, ह्या वेळेला आपल्याला एकच गोष्ट पाहायची की आपल्या गावातला युवक, आपल्या गावातला ग्रामस्थ, आपल्या गावातली युवती, महिला यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या तर सोडवल्या गेल्याच पाहिजेत, पण त्यांची सगळी स्वप्न देखील पूर्ण व्हावे ह्या पद्धतीचं काम येत्या काळामध्ये आपल्याला करायचंय. हे काम करत असताना आपल्याला आज मी पाहू शकतो इथे अनेक डोळे मला आशेच्या नजरेने पाहतायत. त्या सगळ्या आशेच्या नजरेने डोळे जे पाहतायत त्यांना माझा मी विश्वास देतो, माझ्याकडे जे लागेल ती प्रत्येक गोष्ट मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या गावाचं नाव एका उंचीवरती ज्या प्रकारे हे गाव ओळखलं जायचं या संपूर्ण विभागामध्ये, त्या प्रकारे येत्या काळामध्ये हे ओळखलं जाईल हे आपणच मिळवणार आहोत आणि ते मिळवण्याखेरीज आपण थांबणार नाही आहोत. हे आज इथून आपल्याला संपूर्ण विभागाला निरोप द्यायचा आहे. आपण एक आहोत, आपण संघटित होत हा निरोप द्यायचा आहे आपल्याला. जाता जाता एक मला वाटतं माझं भाषण आवडतं घेतोय, बराच वेळ झालेला आहे, तर एक छोटीशी आठवण सांगतो की मी आज कसं आहे, आज सगळे इथलेच आहेत, पण मी बऱ्याच वेळेला ज्या औपचारिकतेने भाषण करतो त्या प्रकारची काही औपचारिकता ठेवण्याची विशेष गरज वाटत नाही. कारण हे सगळे माझे भाऊबंद आहेत, माझे सगळे वडीलधारी मंडळी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. एक छोटीशी आठवण सांगतो की लहानपणी मी यायचो आणि या आपल्या माझ्या दादा भूमीमध्ये, माझ्या मातृभूमीमध्ये आज जेव्हा मी बोलतोय तेव्हा एका व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय, आठवण सांगितल्याशिवाय, ज्या व्यक्तीशी माझ्या सगळ्या आठवणी जोडलेल्या आहेत त्याचं नाव घेतल्याशिवाय आजची सभा संपवता येणार नाही. ते म्हणजे ज्याला आपण काही लोक आई, आजी म्हणतात, ती माझ्या वडिलांची आई, जिला मी गावची म्हणायचो, तुळजाबाई हरिश्चंद्र म्हात्रे. माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी तिच्यासोबतच्या आहेत. मी जेव्हा कधी यायचो, ज्या प्रेमाने ती त्याचा सांभाळ करायची आणि लहान असताना म्हणजे दिवाळी असेल, इतर सण असतील, कार्यक्रम असतील, मी नेहमी इथे यायचो आणि तिच्यासोबत लहानपणीच्या सगळ्या आठवणी म्हणजे ती ज्या आवडीने माझ्यासाठी जेवण बनवायचे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ते मला आज पण आज हे सांगताना अमरावती शाळा आहेत की आज पण मला त्या गोष्टी आठवतात. सगळ्या आठवणी तशाच जिवंत आहेत. तर ती जेव्हा या सगळ्या गोष्टी करायची, अनेक वेळेला मी मगाशी उल्लेख केला की बाबा मी मच्छी पकडायला जातोय गावामध्ये, मी नवीन होतो. तसंच एक दिवस असं मी बाबा कोणासोबत तरी चिंबोऱ्या पकडायला गेलो आणि येताना पायाला काच लागली आणि पायातनं रक्त येत होतं. तर डोळ्यातले काही अश्रू काही आवरले नाही आणि तिने मला पाहिलं, तिने लगेच पाय धुतला. आता तिचं व्यक्तिमत्व ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल
की कसलं खंबीर व्यक्तिमत्व होतं, अतिशय मोठा बांधा आणि अतिशय विशाल मन असलेली व्यक्तिमत्व होतं. तिने अतिशय हाल अपेक्षांना माझ्या वडील काका यांचं सांभाळ करून मोठं केलं. कारण माझे आजोबा माझे वडील लहान असतानाच वारले, पण असं असताना देखील तिने तिच्या मुलांना फार ताकदीने उभं केलं. ठीक आहे बाबा, कुठल्या गोष्टी होती तिच्या डोळ्यातनं पाणी लक्षातला भाग नाही, पण माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तिचे पण डोळे पाणावले. आणि त्यावेळेला तिने मला जसंच कुशीत घेतलं आणि म्हटलं की मी आहे, मी तुझी काळजी घेईन. हे 2 शब्द ऐकून माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले. ही गोष्ट सांगण्याचा मतीचा अर्थ काय? मतीचा अर्थ हेतू हाच आहे की आज जे इथे सगळे माझे दादरचे ग्रामस्थ आहेत, माझे सगळे जे इथे मित्र आहेत, माझे जे सगळे इथे युवक युवती आहेत, ते जे सगळे माझ्याकडे आशेने पाहत आहेत, त्यांच्या आयुष्यात कुठलेही संकट असू दे, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग असू दे, तर तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की चिंता करू नका, मी आहे, मी तुमची काळजी घेईन. आज मला याची बरोबर जो आदर सत्कार दिला आणि ज्या प्रकारे तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आहेत. मी जर बोलण्यामध्ये कोणाचं नाव घेतलं नसेल, औपचारिक मीटिंग नव्हती ही आजची, आपल्या गावाची होती, तर मला क्षमस्व आहे. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आपण सातत्याने भेटत राहावं आणि मला आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे 100%. प्रत्येक जण माझ्यासोबत असणार आहे ही आज मी शब्द घेतो आपल्या सगळ्यांकडनं आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. मंडळी, सन्माननीय व्यासपीठ आणि संपूर्ण दादरकरांना माझा नमस्कार. या सभेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हा गाव आणि या गावाचं उज्ज्वल भविष्य. आणि या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकजुटीने, एक मनाने, एक गाव एक मत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या आतून दादाला विधानसभेच्या पायरीत चढवण्यासाठी प्रयत्न करूया. आणि या गावाचं सुजलाम सुफलाम रूप 1989च्या पुरा अगोदर जसं होतं तसं करण्यासाठी प्रयत्न करूया. जास्त काही न बोलता मी तुम्हाला एवढंच सांगेन, आपल्या गावात पूर आला, भरपूर नेते आले, मंत्री आले, पण गावाकडे कोणी लक्ष दिलं नाही. म्हटलं तर दादरगाव म्हणजे पेठ तालुक्यातील सर्वात मोठा गाव, मग तो लोकसंख्येच्या दृष्टीने असो या क्षेत्रफळाच्या दृष्टीने असो, पण दादरगाव सर्वात मोठा. पण या गावाला कधी विकासाची संधी मिळाली नाही. या गावात अत्यंत दारिद्र्य आपण पाहिलंच असेल, पण या गावासाठी एक संधी आली. संधी कोणाकडे चालून येत नाही, पण अतुल दादाच्या माध्यमातून ही आपल्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्यासाठी आपण एक निर्धार करूया, एक गाव एक मत यासाठी झटूया आणि आपला माणूस, आपला गाववाला, आपला मुलगा अतुल दादा माझ्या विधानसभेत पोहोचवून द्या. मी जास्त काय म्हणत नाही. आपल्या संपूर्ण दादरकरांचे मी आभार मानतो की आपण सभेला जमलात, आपली एकजुटता दाखवली, की संपूर्ण तालुक्याला सुद्धा कळू दे की जो अतुल म्हात्रे विधानसभेत लढण्यासाठी उभा राहिलाय, उमेदवारी ज्याने घेतलेली आहे, तो विधानसभेत जाण्यासाठी त्याच्या गावाचा किती त्याला सपोर्ट आहे ही आज आपल्याला संपूर्ण दादरकरांना दिसून येत आहे. आणि ही एकजुटता दादर गावाची आहे आणि या गावाच्या माध्यमातूनच आपण दादाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया. आणि दादा जसा म्हणाला की मी कोणतीही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तसं आपण पण दादाला स्पष्ट शब्दात म्हणायला पाहिजे की दादा तू कोणतीही काळजी करू नको, आम्ही सगळे दादा तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे संपूर्ण दादाचं जे आपल्या सभेला जमले आहेत, वरिष्ठ नेते मंडळी, नातेवाईक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. पण जाता जाता आणि आपल्या सभेचा शेवट करण्याच्या आधी एक आपल्या गावच्या धन्याचा, गावच्या देवाचा आपण एक जागर करूया की त्याचा आशीर्वाद घेऊया की माझ्या अतुल दादाला, माझ्या